शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळणार का हा सवाल उपस्थित झालाय। कारण वाचाळवीर आणि रिपोर्ट कार्ड चांगलं नसलेल्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। 2.5 वर्षांनंतर आता हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो। कोणत्या मंत्र्यांना यात डच्चू दिला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण जे मंत्री वाचाळवीर आहेत त्यांचं रिपोर्ट कार्ड खराब आहे, त्यांना आज डच्चू मिळू शकतो। 2.5 वर्षांनंतर दुसऱ्यांना संधी देणार असल्याचं शिंदेंनी आधीच जाहीर केलं होतं। त्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांना डच्चू दिला जातो याकडे लक्ष लागले आहे। शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना आता मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळू शकतो। गेल्या अनेक दिवसांपासून जी काही प्रकरणं समोर आली त्यात ज्यांनी वाचाळवीर भूमिका घेतली किंवा ज्या मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड्स थोडे खराब आहेत त्या मंत्र्यांना आता विस्तारातून बाजूला केलं जाईल, त्यांना डच्चू मिळू शकतो। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता 2.5 वर्षांनंतर दुसऱ्यांना संधी देणार असल्याचं आधीच जाहीर केलं होतं। त्यामुळे आता कोणत्या मंत्र्यांना संधी मिळते आणि कुणाला डच्चू मिळतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, शिवसेनेतील अनेक मंत्र्यांना आता भीती याची आहे की मंत्रिमंडळात विस्तारात त्यांना डच्चू दिला जाऊ शकतो। त्यातील अनेक मंत्री असे आहेत की जे वाचाळवीर आहेत, त्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड अगोदरच चांगलं नाहीये, अशा मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की जेव्हा राज्यामध्ये सरकार स्थापन झालं तर त्याच वेळेस शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षानंतर काही मंत्र्यांना आपण वेगळ्या मंत्र्यांना संधी देणार आहोत। त्यामुळे ज्या लोकांना संधी दिलेली आहे त्यांनी पक्षासाठी राज्यासाठी चांगलं काम करावं असं जाहीर केलं होतं। आता त्यातील अनेक मंत्र्यांना आगामी काळामध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये डच्चू दिला जाणार आहे। त्यामुळं आता अनेक मंत्री जे आहेत देव पाण्यात घालून बसलेले आहेत। अनेकांना आपण काय चांगलं केलं आणि काय चांगलं करायला अपेक्षित होतं याची आठवण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अनेकांना आपलं मंत्रिपद पुन्हा राहावं यासाठी प्रयत्न करत असल्याचं समजतंय। त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये साधारण कोणाला डच्चू दिला जातो, कोणत्या मंत्र्यांनी काय काय विधानं केलेली आहेत आणि त्याचा काय पक्षावरती परिणाम झाला, त्यावर पक्षाला त्यांचा किती फायदा झाला, राज्याला किती फायदा झाला, त्यांनी कोणत्या योजना राबवल्या, या सगळ्या गोष्टीचं एक स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते पक्षाच्या वतीनं स्वतंत्रपणे केलं जात आहे। तसंच त्या मंत्र्यांकडनं देखील अहवाल मागवले जाणार आहेत आणि त्यानंतर त्या मंत्र्यांना एकदम शांतपणे त्यांनी केलेली कामं, त्यांच्याकडनं झालेल्या चुका आणि दुसऱ्याला संधी देण्याची गरज असल्याचं सांगितलं जाईल आणि त्या मंत्र्यांना डच्चू दिला जाईल असं एकंदरीत। बरोबर, त्यामुळे परीक्षेत कोण पास होतं आणि कोण नापास होतं हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।